ठीक आहे. आता हे टाईप्स ऑफ फ्लॉवर. ठीक आहे. कार्पल. आता बघ, एक असा मेल हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. फिमेलचं नाव आहे कार्पल. तिथे लिहायचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कार्पल CARPEL. कार्पलचे 3 पार्ट आहे. एक आहे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. स्टिग्मा STIGMA, नंतर स्टाईल STYLE आणि OVARY ओव्हरी. असे 3 पार्ट्स मिळून काय म्हणतं, कार्पल बनते. ही कार्पल. आणि कार्पल आहे ना 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आणि ओव्हरीच्या आतमध्ये किती काय आहे, ओव्ह्यूल आहे. ठीक आहे. आणि मग नंतर कोण आहे, वरती सेपल आहे. ग्रीन पार्ट सेपल आणि कलर पार्ट जो असतो त्याला पेटल्स बोलतात. आता हे जे मेल पार्ट आहे, मेल, त्याला काय बोलतात, त्याचे 2 भाग आहेत. एक वरचं जे गोळे गोळे दिसतात ते आहे अँथर आणि खाली जे आहे त्याचे दांड्या त्याला फिलामेंट बोलतात. मग अँथर आणि फिलामेंट हे दोघं मिळून तो स्टॅमेन STAMEN स्टॅमेन मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. हा फिमेल झाला कार्पेल आणि हा स्टॅमेन काय झाला, फिमेल झाला, मेल झाला. स्टॅमेन मेल आहे, तिथे मेनच लिहिले, स्टॅमेन STAMEN. खाली नाव द्यायला विसरायचं नाही. पार्ट्स ऑफ फ्लावर नेहमी नाव द्यायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण सीड आहे ना, सीड अशी काढून घ्यायची. पहिला सीड अशी काढायची. जर डायग्राम काढायला सांगितले तर असे 2 सीड काढायचे आहेत असे. ठीक आहे. मग त्याच्या आतमध्ये एक पार्ट काढायचा आहे, त्याला बोलतात कॉटिलेंडन. असं पार्ट काढायचं म्हणजे त्याचं फूड असतं ते कॉटिलेंडन. COTYLEDONS कॉटिलेंडन्स. हां, आतमधला पार्ट असतो फूड हा वाला. ठीक आहे. नंतर सीड कोट. सीडनी कोट घातल्यावरती तिने कपडे म्हणून वरती असतो सीड कोट. मग सीडच्या इथे वरतीच इथे नाव द्यायचं सीड कोट. कुठे पण दे, पण त्याच्यावरतीच असतं ते सीड कोट. त्याच्यानंतर एम्ब्रो EMBROYS एम्ब्रो कुठे असतो, इथे वरती असतो, इथे एम्ब्रो. ठीक आहे. आणि नंतर प्लुमेल, हे जे झाडे पत्त्यासारखे असतं ना, असं बुकमध्ये पाहिजे तर मोठं दिसेल. हे आहे प्लुमेल PLUMULE प्लुमेल. त्याच्यानंतर खाली इथे काय असतो, रॅडिकल RADICLE रॅडिकल. असे 5 नावं आहेत. सीड कोट, एम्ब्रो, प्लुमेलच्या खाली रॅडिकल आणि इथे कॉटिलेंडन्स. नाव द्यायला विसरायचं नाही. नाव लिहायचं पार्ट्स ऑफ सीड. आता आलं लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. नाव द्यायचं लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. पहिल्यांदा काय, एग्स. पहिल्यांदा एग टाकतो EGGS एग्स. पान काढायचं, पानावरती छोटे छोटे एग्स काढायचे, एग्स. त्याच्यानंतर लार्वा. लार्वा असा किडा आहे हा. ठीक आहे. असा किडा आहे, त्याचे छोटे छोटे पाय काढायचे. हा झाला लार्वा. अळी असते ती लार्वा. LARVA लार्वा LARVA. त्याच्यानंतर पुपा PUPA पुपा काढायचं आहे. हां, पुपा असा काढायचा, पानासारखा दिसतो जरा असा पुपाचं काय बनतो डायरेक्ट, मग फुलपाखरू बनतो. ॲडल्ट बटरफ्लाय, त्याला ॲडल्ट बटरफ्लाय बोलतात. PUTTERFLY बटरफ्लाय. असे बाण दाखवायचे आहेत असे, समजलं. एक्स, नंतर लार्वा, नंतर पुपा, नंतर ॲडल्ट बटरफ्लाय. आता हे बघ, हे आहे फ्रॉगचं. खाली नाव द्यायचं लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग. फ्रॉगची लाईफ कशी असते, पहिल्यांदा एग्स, अंडे टाकायचे. पान नाही काढायचं, इथे पान काढशील. असे जे एग काढायचे, आतमध्ये डॉट द्यायचे. एग्स आहे. त्याच्यानंतर एग्स नंतर काय, टाडपोल TADPOLES पोल्स. टाडपोल्स, किडे काढायचे छोटे छोटे. नंतर काय करतात, टाडपोल विथ लेग्स. बघा, तू वरती काय काढायचे, लेग्स म्हणजे खाली काढायचे असे खाली. टाडपोल विथ लेग्स. त्याच्यानंतर यंग फ्रॉग, त्याच्यानंतर ॲडल्ट फ्रॉग. बाण दाखवायचे आहेत व्यवस्थित. ठीक आहे. एग्स, टाडपोल विथ लेग्स, यंग फ्रॉग आणि ॲडल्ट फ्रॉग. झालं. हे तर लई इझी आहे. पाठीमागचा कधी पण बॅकबोन असतो, पाठीमागे बॅकबोन असतो. हे रिप्स असतात, ह्या पट्ट्या रिप्स आहेत. ह्या मधला जो पार्ट आहे तो स्टेर्नम आहे. मधला पार्ट आहे स्टेर्नम. हे तर स्कूल आहे, तुला माहीत आहे स्कूल आहे हे. हे तर वर्टिब्रे आणि वर्टिब्रेल कॉलम त्याचं नाव आहे, माहीत आहे बघ. स्कूल नाव दिलं, स्कूल. बाण दाखवायचं आहे लगेच. स्कूल हा खोपड्यावर नंतर डोळ्याला बाण दाखवशील, बरोबर बाण दाखवायचे. पट्टीने ड्रॉ करायचे. कधी पण पट्टी घ्यायची आणि अशी रेलेश माझी पट्टी घ्यायची, विदाऊट पट्टी करायचं नाही. ठीक आहे. पहिल्यांदा काय, हे काय रिब, हे तर माहिती तुला, रिब केज आहे. हा, हे रिब केज आहे. रिब नाव दिलं, अजून एक नाव दिलं तरी चालेल. रिब केज पण नाव द्यायचं, पण रिब केजच द्यायचं, कारण रिब केज मोठा
पूर्ण विचारलं आहे तुला, रिब केज. त्याच्यानंतर वर्टिब्रेट्स, हा बाण दाखवला ना, म्हणजे इकडे हा काय आहे वर्टिब्रेट्स. आणि नंतर हा खाली आहे हिप, हा गोलवाला हा हिप आहे. आणि हा फीमर आहे, मांड्याचा हड्डी, सगळ्यात मोठी हड्डी कोणती, फीमर, FEMER, फीमर, फीमर, FEMUR, आहे का बघ, हां ठीक आहे. स्कूल, रिबकेज, वर्टिब्रेट्स, हिप आणि फीमर. हे ते शिकले ना, जॉईंटची नाव आहे सगळे. इथे कोणता आहे, पिवट जॉईंट मानेला असतो. नंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट जो शोल्डरला असतो. हिंज जॉईंट असतो जो एल्बो आणि रिस्टला असतो, ठीक आहे. नंतर बॉल आणि सॉकेट जॉईंट असतो तो हिपला असतो इथे, ठीक आहे. आणि नंतर हिंज जॉईंट नीला असतो इथेच. आणि ग्लाइंडिंग जॉईंट अँकलला असतो. आता हे येणार आहे आईचं पहिला काय, प्युपिल, PUPIL. कधी पण लक्षात ठेवायचं, ही आहे बाण बघायचं कुठे दिला आहे, प्युपिल, इथे बाण दिला आहे बरोबर, पट्टीने ड्रॉ करायचं. प्युपिल हा व्हाईट गोल आहे ना, मधला गोल, ह्याला बोलतात प्युपिल. आणि त्याच्या आतमध्ये जी गोलच्या एंडिंगला जी असते ना इथे चिकटलेली इथे येते, ती आहे लेन्स आहे, LENS, लेन्स, प्युपिल, लेन्स. लक्षात ठेवायचं, हे 2 पार्ट आहेत. पहिला डोळा स्टार्टिंगपासूनच. हां, नंतर काय, नर्व्स असतात, नर्व्स पार्ट, प्युपिल, लेन्स आणि नर्व्स दॅट कनेक्ट द आई टू द ब्रेन, म्हणजे आईला ब्रेनशी कनेक्ट करते कोण, नर्व्स. आता हा काय, इयर आहे. इयर म्हणजे पहिल्यांदा कधी पण नाव द्यायचं, इथून आपला हा कान आहे, म्हणजे आउटर आहे, नीट लिहायचं, आउटर, OUT, आउटर इयर, EAR, इयर, आउटर इयर. आउटर झालं मग लगेच मिडल येतं, मधला है ना, मिडल इयर हा असा, लगेच मग इनर म्हणजे आतमधला, एकदम जो आपल्याला दिसत नाही. किती पार्ट बघ, आउटर, मिडल, इनर, आउटर, मिडल, इनर इयर. लिहायचं आहे पण असं नीट, आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर. 3 झाले. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला नर्व्स दॅट कनेक्ट टू द, नर्व्स फक्त लिहि तरी चालेल, नर्व्स, हा ठीक आहे, नर्व. आणि इयर ड्रम, हा पण इयर ड्रम, हा इथे नीट बघून लिहायचं, इयर ड्रम. बघा काय आहे, खूप सोपी नावं आहेत. पहिल्यांदा आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर, नंतर नर्व्स आणि नंतर इयर ड्रम. इम्पॉर्टंट पार्ट आहे, इयर ड्रम म्हणजे पडदा. नर्व्स डोळ्याला पण आहेत. बघा, नाईट ब्लाइंडनेस होतं, इम्प्रॉपर विजन टू डिम लाईटमध्ये नीट दिसत नाही, विटॅमिन A कमी असल्यावर होतं, तिथे लिहायचं लॅक ऑफ विटॅमिन A बस. रिकेट कशामुळे होतं, बो लेग्स आणि नॉक नीज ह्याच्यामुळे होतं, विटॅमिन Dची कमी असते, ठीक आहे. गॉयटर म्हणजे गळा मोठा होतो, स्वेलिंग ऑफ नेक है ना, आयोडीनची डिफिशियन्सी, आयोडीन कमी असल्यावर होतं. स्कर्वी रोग आहे, ब्लिडिंग गम्स म्हणजे हिरड्यातून रक्त येतं, ब्लिडिंग होते, आणि ते विटॅमिन Cमुळे होतं, म्हणजे कमी असल्यावर. ॲनिमिया ते काय होतं, हिमोग्लोबिन कमी झाल्यावर, रक्त कमी झाल्यावर, ब्लड कमी झाल्यावर विकनेस येतो. आयनची डिफिशियन्सी, आयन कमी झाल्यावर. क्वाशिंगखोर आणि मॅरास्मस, प्रोटीनची कमीमुळे, व प्रोटीन एनर्जी कमी होतं त्याच्यामुळे. त्याच्याने काय होतं म्हणजे का, स्टमक सॉलो म्हणजे मोठा स्टमक होतो, आणि स्टंटेड ग्रोथ म्हणजे ग्रोथ काय होतं, बुटका राहतो, मला स्टंट राहतो. तेच इथे दिलेलं आहे. आयन बघा, आयोडीन गॉयटर माहिती ना, आता सांगितलं, आयोडीन गॉयटर, विटॅमिन Cमुळे स्कर्वी, प्रोटीन म्हणजे मरास्मस आणि क्वाशिंगखोर, विटॅमिन D रिकेट, आयन ॲनिमिया, विटॅमिन A नाईट ब्लाइंडनेस.